कैवारी नाथ दीनाचा स्वामी कैवल्यदायकू। जे दीन आहेत म्हणजे भक्तीनं विनम्र झालेले आहेत, शरणागत आहेत, त्या शरणागतांना हनुमान कैवल्यपदापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत घेऊन जातात। ते त्याचे सद्गुरू बनतात, कारण मोक्ष देणं हे सद्गुरूंचं दायित्व आहे। आणि हे कोण करत आहे? मारुतीराय करत आहेत। स्मरता पाविजे मुक्ती जन्म मृत्यासी वारितो कापती दैत्य तैजासी भुभुक्काराची आवळे। हनुमंतरायांचं स्मरण करता क्षणी तुम्हाला मुक्तीची अनुभूती होईल, जन्म मृत्यूपासून तुमची सुटी। कारण हनुमानांचं स्मरण झालं की हनुमान एकटे येतच नाहीत, रामरायांना बरोबर घेऊनच येतात। म्हणून इथं हनुमान हे सद्गुरू रूपातच मानले पाहिजेत। तुम्हाला मुक्त करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते कोण आहेत? हनुमान आहेत। जन्म मृत्यासी वारितो, जन्म मृत्यू यांचं निवारण होतं। कापती दैत्य तैजासी भुभुक्काराची आबळे, आणि दैत्य दुर्जन भयभीत होतात हनुमंतांच्या केवळ भुभुक्कारानं, ते घाबरून पळ काढतात। इथं जन्म मृत्यूचं निवारण करणारे आणि मुक्त करणारे या संदर्भामध्ये जर दुसरं चरण घेतलं तर दैत्य शब्दाचा अर्थ षड्रिपू घ्यायचा। आणि हे षड्रिपू रूपी दैत्य जे तुमच्या जन्ममरणाला कारण आहेत आणि मुक्तीला प्रतिबंधक आहेत, ते षड्रिपू रूपी दैत्य पळ काढतात हनुमंतांचं स्मरण करता क्षणी। असा संदर्भ घेणं जास्त उचित आहे।